बघूया आपल्याला मुलांचे क्लास कोड बनवायचे आहे. तर क्लास कोड कसे बनवायचे तर स्क्रीनवर तुम्हाला काही ऑप्शन दिसत आहे. तर खाली जनरेट क्लास कोडच्या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यावर तुम्हाला कोड तयार केलेला दिसत आहे. ते कोड तुम्ही विद्यार्थ्याला द्यायचे आहे. ते कोड विद्यार्थी ॲप डाउनलोड केल्यावर ते त्यांच्या फोनमध्ये तुम्ही दिलेला कोड टाकू शकतात. त्यानंतर आपण विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम किंवा असाइनमेंट सॉल्व्ह करण्यासाठी पण देऊ शकतो. तर असाइनमेंट कशी द्यायची ते आपण बघूया. स्क्रीनवर दिलेल्या असाइन न्यू ऑप्शनवर क्लिक करा. असाइन न्यू ऑप्शन दिसत आहे. तर असाइनमेंट चॅप्टर सिलेक्ट करा. सिलेक्टवर क्लिक करा की तुम्हाला कोणत्या चॅप्टर मुलांना असाइनमेंटला द्यायचं आहे. समजा तुम्ही स्किप काउंटिंग सिलेक्ट केली. त्यानंतर लेसन सिलेक्ट करा. लेसन सिलेक्ट केल्यावर खाली तुम्हाला 3 ऑप्शन दिसत आहे, जसे की असाइन टू रेड, असाइन टू ऑरेंज आणि असाइन टू ग्रीन. हे ऑप्शन कशासाठी यूज होतं तर असाइन टू रेड म्हणजे ज्या मुलांना कमी असाइनमेंट सोडवता येतात किंवा त्यांना मदतीची गरज आहे. असाइन टू ऑरेंज म्हणजे ज्या मुलाला थोडं जास्त असाइनमेंट सॉल्व्ह करता येतात. असाइन टू ग्रीन म्हणजे ज्या मुलाला सगळी असाइनमेंट सॉल्व्ह करता येते आणि समजते. यासाठी या 3 ऑप्शन्सचा यूज होतो. तर तुम्ही असाइन टू ऑल या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. स्क्रीनवर तुम्हाला असाइन सक्सेसफुली दाखवत आहे. तर तुम्ही जी असाइनमेंट विद्यार्थ्याला दिली आहे ते विद्यार्थ्याच्या ॲपमध्ये गृहपाठ म्हणून दिसणार आहे. ज्या दिवशी तुम्ही त्यांना असाइनमेंट दिली आहे त्या दिवशीची डेट पण दिसणार आहे. विद्यार्थ्यांनी क्लास कोड बरोबर टाकले तरच ते त्यांच्या ॲपमध्ये दिसणार आणि तो त्यांची असाइनमेंट पूर्ण करणार. विद्यार्थ्यांनी सोडवलेली असाइनमेंट कशी बघायची तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.